नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. प्रशस्त 2.0 ॲप जे आहे त्या ॲपची अंमलबजावणी करण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे. तर मित्रांनो, प्रशस्त 2.0 ॲपमध्ये आपल्याला 100% विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग वगैरे पूर्ण करायचे आहे आणि काय काय नवीन सूचना आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे प्रशस्त 2.0 ॲप. यामध्ये अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची आहे त्याचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला या ॲपमध्ये 100% विद्यार्थ्याची स्क्रीनिंग म्हणजे तपासणी वगैरे पूर्ण करायची आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, प्रशस्त 2.0 ॲप याबाबत जे शासन स्तरावरून परिपत्रक आलेलं आहे त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला. त्यानंतर प्रत्यक्ष त्या ॲपमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं ते बघणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून, समग्र शिक्षा विभागाकडून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर बघा, प्रति आयुक्त, महानगरपालिका सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व. विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रशस्त ॲप 2.0 ची अंमलबजावणी करणे आणि प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रीनिंग तपासणी पूर्ण करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. संदर्भ दिलेला आहे भारत सरकारचे जे काही पत्र होते, संदर्भ दिलेला आहे मित्रांनो इथे 3 जुलै 2026 जे पत्र आलेलं होतं त्याचं. तर बघा, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने दिनांक 18/6/2026 रोजी आयोजित केलेल्या बैठकीचे इतिवृत्त पुढील कार्यवाहीसाठी सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांना निर्गमित केलेले आहे. आपल्या स्तरावरून सोबत दिलेल्या इतिवृत्तानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आणि विशेष शिक्षक यांना आदेशित करावे. संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. तर अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. सोबत मित्रांनो इथे एक परिपत्रक सुद्धा दिलेलं आहे. तर मित्रांनो, नेमकं आपल्याला आता प्रशस्त ॲपमध्ये काय करायचं आहे त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे जे परिपत्रक आलेले आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, तिथे जाऊन आपण बघू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे त्या प्रशस्त ॲपमध्ये नेमकं आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं आहे आणि तिथे आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर चला आपण बघा, आपल्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे प्रशस्त ॲप, या ॲपमध्ये आपल्याला जायचं आहे. जर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये हे जर ॲप नसेल तर आपल्याला प्ले स्टोअरवरून अगदी सहजपणे हे जे ॲप आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा, या ॲपमध्ये आल्यानंतर याला आपण ओपन करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, वेलकम टू प्रशस्त ॲप म्हणून, आणि खाली एक टॅब असणार आहे प्रशस्त ट्युटोरियल म्हणून. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, लॉग इन म्हणून असणार आहे. इथे टीचर बाय डिफॉल्ट असणार आहे, टीचर ठेवायचा आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर बघा, मी तो टाकून घेतो आणि त्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला एंटर मोबाईल नंबर जे आहे तिथे आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो आपला ऑफिसला आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो बघा, खाली एक कॅप्चा दिसणार आहे आपल्याला. हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे. तर तो कॅप्चा अगदी काळजीपूर्वक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे. बघा, इथे आपण या ॲपमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे UDAS क्रमांक टाकायचा आहे, तिथे मोबाईल क्रमांक, त्यानंतर हा कॅप्चा जो आहे इथे टाकला, त्यानंतर सेंड OTP जे आहे बटन, यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपण जो मोबाईल क्रमांक टाकणार आहोत त्यावर एक OTP येणार आहे. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला तो OTP इथे टाकायचा आहे. 6 अंकाचा OTP असणार आहे. तर तो OTP मित्रांनो आलेला आहे, मी आता तो टाकून घेतो. मित्रांनो बघा, आपल्याला जो OTP येणार आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे सबमिट OTP वर आपण क्लिक करणार आहोत. हे संपूर्ण प्रोसेस मित्रांनो 1 मिनिटाच्या आतमध्ये करायची आहे. तर बघा, सबमिट OTP करतो मी. OTP सबमिट केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा आता इंटरफेस इथे आलेला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मित्रांनो आपल्याला 10 व्हिडिओ दिसणार आहे. हे व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ जो असणार आहे हे छोटे छोटे असणार आहे, 6 मिनिटाचे, 3 मिनिटाचे, 4 मिनिटाचे असे. तर हे संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्याला पाहायचे आहे पहिल्या स्टेपमध्ये. तर वर जर आपण बघितलं तर इथे बघा, ऑल व्हिडिओ जे आहे ते 10 असणार आहे.
आणि आपण पाहायला जेव्हा सुरुवात करणार तेव्हा तिथे इन प्रोग्रेसमध्ये काही दाखवणार आहे, पेंडिंगमध्ये काही दाखवणार आहे. तर बघा आता माझी सुरुवात करायची आहे, त्यामुळे पेंडिंगमध्ये संपूर्ण 10 दाखवत आहे आणि कंप्लीटमध्ये 0 दाखवत आहे. तर मित्रांनो आपलं सर्व हे व्हिडिओ पण कंप्लीट झाल्यानंतर इथे कंप्लीटमध्ये ते संपूर्ण 10 व्हिडिओ दिसणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इथे आपल्याला या व्हिडिओवर जे पेंडिंगचं ऑप्शन आहे हे कंप्लीटचं येणार आहे हिरव्या रंगामध्ये व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर. आणि मित्रांनो हे जे व्हिडिओ आहे बाय डिफॉल्ट हे इंग्लिशमध्ये असणार आहे. तर आपल्याला इथून काय करायचं आहे, इथे एक बटन असणार आहे, इंग्लिश लिहून असणार आहे, त्यावर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हिंदी करून घ्यायचं आहे. तर इथे दोनच भाषा असणार आहे, एक हिंदी आणि इंग्लिश. तर आपल्याला हिंदीमध्ये जे व्हिडिओ असणार आहे ते बघायचे आहे, ते आपल्याला समजायला सोपं जाणार आहे. तर बघा हे जे 10 व्हिडिओ असणार आहे हे संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्याला बघायचे आहे पहिल्या स्टेपमध्ये. आणि मित्रांनो जो स्क्रीनिंगचा विषय आहे तो जे विषय शिक्षक असणार आहे त्यांच्या मार्फत होणार आहे. आपल्याला फक्त हे जे व्हिडिओ असणार आहे हे संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचे आहे. तर मित्रांनो प्रशस्त ॲपची अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. वरिष्ठ स्तरावरून आपल्याला तसे आदेश आलेले आहेत, तशा सूचना आलेल्या आहेत. तर आपल्याला जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि सोबतच या ॲपवर येऊन आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा आपण माहिती बघितली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपलं इथे लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला हे जे व्हिडिओ असणार आहे हे व्हिडिओ आपल्याला बघायचे आहे. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघायचे आहे, एवढंच फक्त काम आपल्याला करायचं आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.